मित्रांनो, जगातील 13 लढवय्या जातीपैकी सर्वात प्रथम क्रमांकावर असणारी जात म्हणजे मराठा. राष्ट्रगीतामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख मराठा असा करायला लावणारी जात म्हणजे मराठा. शौर्य, धैर्य, त्याग, उदारपणा, संकटाच्या ठिकाऱ्यावर उभा राहून संकटावर मात करणारा अशा गुणाची ओळख असणारा म्हणजे मराठा. जगाच्या विनाशासाठी दुर्जनाच्या गतीपेक्षा सज्जनाची शांतता अधिक धोकादायक असते. माझ्या बांधवांनो, कोपडीत जे घडले ते बघून सह्याद्रीची मान सुद्धा शर्मेने झुकली असेल. चला मग कोपर्डीच्या घटनेच्या निषेधार्थ चला मराठ्याच्या या झंझावातामध्ये नाशिकमध्ये सामील होऊया. नाशिकच्या मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये शनिवार दिनांक 24 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता मला मराठी बांधवांनो, मराठ्यांच्या क्रांतीचा इतिहास लिहिला जाणार आहे. संसाराची सगळी कामं बाजूला सरायची आणि सामील व्हायचे मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये. नाशिकच्या इतिहासात असे कधीच घडले नसेल असा मराठा क्रांती मूक मोर्चाचा इतिहास घडवायचा आहे. मग चला नाशिक, शनिवार दिनांक 24 सप्टेंबर 2016 रोजी. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, बोलावे लागत नव्हते मावळ्यांना, म्हणूनच यश मिळाले शिवरायांना. तरी मराठा बांधवांनी आपल्या परिवारासह, नातेवाईकासह निघायचे आपल्याला नाशिकला. शनिवार दिनांक 24 सप्टेंबर 2016 रोजी मराठा क्रांती मूक मोर्चासाठी नाशिकच्या मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये सामील व्हायचे. ज्या मराठ्यांनी शिवबाच्या साथीनं महाराष्ट्र घडवला होता, नका ठेवू वाईट नजरा जिजाऊच्या लेखीवर. महाराष्ट्रभर उद्रेक करून मराठ्यांच्या एकीवर. बंधुरो, जात आपली मनगटाच्या चुरावर चालणारी. आज वेळ आली आहे नेवेदावे विसरून एकत्र येण्याची. समाजासाठी एक झालो त्या समजू नका जातीवाद. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लढतो आम्ही एक साथ. हा मराठ्यांचा क्रांती मोर्चा कोणाच्या विरोधात नाही, जाती धर्माच्या विरोधात नाहीये, कोणा पंथाच्या विरोधात नाहीये. आम्ही लढतो आमच्या अस्तित्वासाठी. आमच्या पूर्वजांचा आणि आमच्या बाप दाद्याचं रक्त या भूमीवर सांडलेलं आहे. मराठाच्या क्रांतीचा इतिहास रक्ताने लिहिलेला आहे. अन्यायाला वाचा फोडून बनवा पेटवणारी जात म्हणजे मराठा. अरे मराठांनो, आपला इतिहास विसरलात का? बोलाली मनगटाचा आणि निधड्या छातीचा, या मातीत मळणारा तो मराठा. माथ्यावर कफन बांधून तळहातावर प्राण घेऊन लढणारा मराठा याच मातीत वाढलाय, याच धगधगत्या मातीत रुजलाय आणि खपलाय. मराठ्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघून वाघासारखा लढलाय. आणि आमच्या मराठ्याचं लग्न तलवारी संग लागलंय. तो तलवारीच्या रक्तानं माखून गेला होता. अशा शूरवीर मर्द मराठा मावळ्यांना आता स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. मग चला या लढाईत सामील होऊया.